99% लोकांना आय-टी सेक्टरमध्ये काय चाललंय याचा परफेक्ट अंदाज नाही आणि महत्त्वाची गोष्ट, आय-टी सेक्टरबद्दल असे काही खुलासे करणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट हा असेल, की यावरून तुम्हाला कळेल, की व्हॅल्युएशन गेम काय आहे, नेमकं काय होऊ शकतं, आय-टी सेक्टरमध्ये खरा गेम काय होणार आहे आणि पैसा कसा, कुठे, कधी आणि कशामुळे बनणार आहे, डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सगळ्यात आधी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. बेसिकली आय-टी सेक्टरचा जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की अप्रॉक्सिमेटली ही लेवल म्हणजेच 46,000च्या आसपास आय-टी इंडेक्स होता. बरं, तिथून आता कितीवर आला हा? तर समवेअर अराउंड 30,000च्या आसपास हा ट्रेड करतोय. मी ओव्हरऑल इंडेक्सबद्दल बोलतोय, ना की कुठल्या एका पर्टिक्युलर स्टॉकबद्दल. सो हा जो आय-टी इंडेक्स आहे, हा आय-टी इंडेक्स किती टक्के क्रॅश झाला? तर वरून जर तुम्ही असं कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला कळेल की 34-35% यामध्ये आपल्याला फॉल पाहायला मिळाला याच्या टॉपपासून. बरं, यानं टॉप कधी बनवला होता? 2024 डिसेंबर साली. आपण म्हणू शकतो जानेवारी 2025च्या आसपास याचा टॉप होता. आता 1 वर्ष पूर्ण झालंय आणि गेल्या 1 वर्षामध्ये आय-टी कन्सिस्टंटली इंडेक्स लॉस देतोय. आता हा लॉस पुढे किती त्रास देणार आणि हाच लॉस पुढे कंटिन्यू राहणार का? अशाच प्रकारचे अप अँड डाऊन्स आलेत का, की नाही आले, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. समजा हा एक 35%चा क्रॅश जर तुम्ही बघितला, तर याच्या आधी पण क्रॅश आला होता. कधी? 2021 मध्ये. 2021 मध्ये हा जो क्रॅश होता, हा ओव्हरऑल जर तुम्ही टॉपपासून बॉटमपर्यंत जर कॅल्क्युलेट केला, तर हा अल्मोस्ट 33%चा होता, म्हणजे 34%चा. मगाशी आपण बघितला 34-35%चाच होता आणि या वेळेला सुद्धा 2022 मध्ये हे सेम करेक्शन किती टक्क्याचं होतं? ऑलमोस्ट 34%च. बरं, कोविड आला. कोविडमध्ये एक करेक्शन आलं आणि आय-टी इंडेक्स इथे होता समवेअर अराउंड 17-18 हजारला आणि तिथून जो करेक्शन यानं दाखवला बॉटमपर्यंत समवेअर अराउंड 34%चाच नंबर मॅच होत आहेत. एकदम असं वाटते ना, ज्योतिषाविषयी असं काहीतरी मी बोलतोय आणि परफेक्ट नंबर मॅच करून दाखवतोय, असं बिलकुल नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे नंबर मॅटर करतात. त्याच्यामागं फिबोनाकी लेवल्स आणि या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये आता आपल्याला जायला नको आहे. आता इथं मात्र हा नंबर मॅच होत नाही आहे. म्हणजे 2016 साली जो क्रॅश आलेला होता, इथं ऑलमोस्ट 28-30% आसपास तुम्हाला हा क्रॅश दिसेल. नॉट नेसेसरी की प्रत्येक ठिकाणी तो 34%चाच असायला पाहिजे. इथं सुद्धा एक तुम्ही क्रॅश बघितला तर तो तुम्हाला 65%चा दिसेल. कधी? 2008 मध्ये. काय बबल क्रिएट झाला होता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेमकं 2008 मध्ये केस काय होती? तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशन्स दिसल्या. 65%चा एक क्रॅश दिसला, नंतर 28-30%चा एक क्रॅश दिसला आणि 3-4 क्रॅश आपण 34%च्या 35%च्या रेंजमध्ये बघितले. बरं, नॉट नेसेसरी की आता पण हा क्रॅश 35%चाच असायला पाहिजे आणि हा आता होऊन गेलाय, याच्यापेक्षा जास्त काही मार्केट पडणार नाही वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला, अशी काही जर तुम्हाला केस वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण हिस्ट्री रिपीट तर होते, पण तीच हिस्ट्री परफेक्ट तेवढीच रिपीट होईल याची खात्री नसते. एकदम याला झूम आउट करतो सो दॅट यू विल गेट टू नो की ॲक्च्युअल फंडा काय आहे. इथे जर तुम्ही लो बघितलात तर तो 25-26 हजाराच्या रेंजमध्ये आहे. परत मार्केट वाढून गेलं 45 हजारला. इथे जर तुम्ही लो बघितलात, कोविडमध्ये मी बोलतोय 10 हजाराच्या आसपास होता. 10,000 कुठे आणि 40,000 कुठे? 46,000. बी स्पेसिफिक. 2020 पासून आतापर्यंत जरी मी फक्त इंडेक्समध्ये गुंतवणूक केली असती, तरी माझा आय-टी इंडेक्स 4-4.5 पटीनं वाढलेला आहे. 450% रिटर्न. आता तुम्हाला मी खेळ दाखवतो. इन्फोसिस, टीसीएस कुठलं एक आपण उदाहरण घेऊ. इन्फोसिस सध्या 9.5 लाख कोटीचं मार्केट कॅप घेऊन बसलाय. बरं, हे व्हॅल्युएशन जास्त की कमी? ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे? हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते मी तुम्हाला दाखवतोय. हा समोर तुम्हाला दिसतोय पीई रेशो. हा पीई रेशो जर तुम्ही इथे बघितलात तर अप्रॉक्सिमेटली 41च्या आसपास इथं पीई आहे. हा हायेस्ट पीई आहे बरं का. आणि इथे आता लोएस्ट पीई जर तुम्ही बघितलात तर 18-19 वगैरे या रेंजमध्ये हा ट्रेड करतोय. आता 18 असणारा पीई आणि याचा जर लो तुम्ही बघितलात तर तेवढाच आहे अप्रॉक्सिमेटली. इथं मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो, 19.1चा लो तुम्हाला पाहायला मिळतो 2020 मध्ये. आय एम टॉकिंग अबाउट पास्ट 6 इयर पी परफॉर्मन्स. सो इथं जर मला हा 19% दिसत असेल किंवा 19 दिसत असेल, तर आत्ता सध्या हा 18.7 वर आहे. म्हणजे टीसीएस कोविडपेक्षाही आता मला स्वस्त मिळतोय. बरं, कोविडपेक्षा स्वस्त मिळतोय म्हणून हा चांगला झाला का? तर बिलकुल नाही. सो ब्रॉडर लेवलला जर तुम्ही बघितलात, अजून एखादा लो आपण जर इथे कॅल्क्युलेट केला तर तो तुम्हाला दिसेल अप्रॉक्सिमेटली 16.5-17च्या रेंजमध्ये आणि आत्ता सुद्धा हा 18.7 आहे. आपण एक्झॅक्ट याचा लो पकडूयात 16.5. मी काही नंबर तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. 16.5 हा सगळ्यात मोठा लो आहे. 18.5 हा आता सध्या करंट आपल्याला पाहायला मिळतोय. पण हा जेव्हा 16.5 होता तो कधी होता? तर 2016 साली होता.
बरं, 2016 साली परिस्थिती काय होती, कंपनीचं प्रॉफिट किती होतं, तर 2016 साली सेल्स होता 1,08,000 कोटीचा. मी एक्झॅक्ट हे नंबर इफ यू वॉन्ट इथे कॉपी करतो, सो तुम्हाला अजून चांगली आयडिया येऊन जाईल. आता यामध्ये नेट सेल्स जर तुम्ही बघितलात 1,08,000 कोटीचा इथे सेल्स झालेला होता, पण नेट प्रॉफिट किती होतं, तर 24,000 कोटीचं नेट प्रॉफिट होतं. बरं, याच्या पुढे जर आपण गेलो तर महत्त्वाचा पार्ट इथे येतो. यावर्षी किंवा मागच्या वर्षी कुठलंही इयर पकडा, मेजर काही फरक पडत नाही. IT इंडस्ट्रीमध्ये ना जर तुम्ही बघितलात तर नंबर ॲप्रॉक्सिमेटली इयर ऑन इयर थोडा किरकोळ फरक असतो. आत्ता सध्याच्या घडीला 2,55,000 कोटीवरून आता सध्या 2,60,000 कोटीच्या आसपास हा ट्रेड करतोय. 49,000 कोटीच्या आसपासचं याचं प्रॉफिट आहे. हां, सेल्स बघणं आपलं राहून गेलं. सेल्स आहे 2,55,000 कोटी. बघणं म्हणण्यापेक्षा कॉपी करणं राहून गेलं, तेही मी कॉपी करतोय. सो इथं मी राऊंड फिगर लिहितो. 49,000 कोटी आहे, 24च्या ऑलमोस्ट डबल. म्हणजे 2016 मध्ये जो PE मला इथे 16.5 दिसत होता, आज सध्या हाच PE 18.5 आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली आसपासच आहे, मेजर काही फरक पडलेला नाही. बरं, कंपनीला व्हॅल्यू मी तेवढंच करणार का 2016ला जेवढी याची व्हॅल्यू होती, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जेव्हा सेल्स माझा 2.5x इथं मला पाहायला मिळतोय, किंवा जवळपास तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलात तर 250% सेल्स वाढलेला आहे, तरी सुद्धा मी PE तेवढाच पकडणार का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. बरं, चला एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवतो. समजा मी म्हटलं की माझा 49,000 कोटीचा सेल्स आहे, मल्टिप्लाय बाय PE. मी एक तुम्हाला गोष्ट सांगितली होती की मी काही इंटरेस्टिंग गोष्टी आणि व्हॅल्युएशनच्या गोष्टी अशा तुमच्यासमोर मांडतोय ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. समजा मला वाटतं लोएस्ट PEला हा यायला पाहिजे, तर काय होईल, तर ॲप्रॉक्सिमेटली जर मी याला मल्टिप्लाय केलं कशासोबत, इथे काय आहे, तर टोटल प्रॉफिट आत्ता सध्या नेट प्रॉफिट कशाबरोबर, तर मी याला कम्पेअर केलं या लोएस्ट PE बरोबर. म्हणजे मला वाटतं चला जाऊ दे, अजून खाली जाईल. किती जाईल, 16.5ला टच करण्यासाठी जाईल. गेलं व्हॅल्युएशन अजून खाली, पण त्या केसमध्ये सुद्धा याचं मार्केट कॅप 8 लाख कोटी रुपये दिसतं. बरं, आता सध्या किती मार्केट कॅप आहे याचा, तर समवेअर अराउंड 9.5 लाख कोटी. माझ्या मताप्रमाणे जर PE एवढ्या खाली जरी आला, आणि इम्पॉर्टंट यामध्ये काही अर्निंग्ज आपण कमी केलेले आहेत, हा ॲप्रॉक्सिमेटली 50 ते 51,000 कोटीचे आकडे आपल्याला दाखवू शकतो येत्या काही काळामध्ये. सो ओव्हरऑल जर तुम्ही अंदाज घेतला 51,000 कोटी वगैरे, जरी मी याला बी स्पेसिफिक इथं ॲड केलं, आता हे कुठून आलं, का आलं, फॉरवर्ड कॅल्क्युलेशन आपण कसं केलं त्यामध्ये मी घुसणार नाही, तर 8.5 लाख कोटीच्या आसपास एक्झॅक्टली याचा मार्केट कॅप दिसतो. कधी लोएस्ट PEला जरी आपण गेलो तरी, विच इज ऑलमोस्ट 10% फ्रॉम करंट लेवल. बरं, प्रेशर आहे का, 100%. बरं, मला आपल्याला काय कळालं अजून, जरी मार्केट आपटलं, आदळलं, संपलं, फुटलं, तुटलं, तरी सुद्धा आपल्याला याचा PE 16.5 वर 8.5 लाख कोटीचं मार्केट कॅप दाखवतो. तरी सुद्धा बघा इथं ऑलमोस्ट 250% रिटर्न आहे, आणि तरी सुद्धा आपण लोएस्ट पकडतोय. मूर्खपणाचं आहे, पण तरी सुद्धा आपण पकडतोय. आत्ताचं व्हॅल्युएशन सुद्धा अति खराब आहे असं मला पर्सनली वाटत नाही. अगेन कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे, म्हणूनच मी कॅल्क्युलेशन मल्टिपल स्टॉक्स करून तुम्हाला दाखवणार आहे. सेम गोज विथ इन्फोसिस. पण त्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला मी दाखवेन TCSमध्ये, की जर यांचा तुम्ही EPS बघितला तर तुम्हाला तो कन्सिस्टंटली वाढताना दिसतोय. म्हणजे जर आपण जेव्हा लोएस्ट PE होता 16.5 या आसपासला जर याचा EPS बघितला, अर्निंग पर शेअर 64.39, राऊंड फिगर 65 रुपये अर्निंग पर शेअर. एका शेअर मागं ही कंपनी 65 रुपये कमवत होती. चला आता मी हे बघतो सध्या काय सुरू आहे, तर इथं ही कंपनी 141 रुपये कमवते. डबलपेक्षाही जास्त, किंवा 250% अर्निंग पर शेअरची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. एवढी जबरदस्त ग्रोथ आहे, तर एक्स्ट्रा पे तर करायलाच पाहिजे. निगेटिव्ह बाजू पण मी मांडणार आहे, पण त्याआधी इन्फोसिसची माहिती घेऊयात आपण. इन्फोसिसचा PE रेशो जर तुम्ही बघितला तर तो हायेस्ट होता 36, आणि आत्ता सध्या तो ट्रेड करतोय 18.6. तर हा कोविडच्या आसपास आला होता 15.4 वर, आणि लो पण ऑलमोस्ट तोच आहे 14.3 वर्सेस आता सध्या करंट PE याचा आहे 18.3. सो दोन व्हॅल्यू मी पकडल्या, 18.3 आणि 14.3. सेम आपण कॅल्क्युलेशन याचा असंच करूयात, 18.3 वर्सेस 14.3. हा झाला 14.3चा लो, आणि 18.3 हा त्याचा करंट झाला. पण यामध्ये एक गोष्ट आपल्याला अजून लागेल, ती म्हणजे त्या वेळचं व्हॅल्युएशन. 2016 साली आपल्याला जावं लागेल. 2016 साली 62,000 कोटीचा सेल होता, आणि 13,400 कोटीचं नेट प्रॉफिट होतं. सो 13,400 मी तर हाताने टाईप करतोय. ॲप्रॉक्सिमेटली 2025चे आकडे आपण यामध्ये टाकूया, जे की 1,62,000 कोटी, म्हणजे
ऑलमोस्ट तिप्पट आणि 26,700 कोटीच्या आसपास तुम्हाला याचं नेट प्रॉफिट पाहायला मिळतं आहे. सो ओव्हरऑल जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला हे समजेल की इथं जो PE 14.3 होता आणि इथे झाला तो 18.3. जर मी व्हॅल्युएशन वाईज कॅल्क्युलेशन केलं जे आपण मगाशी सेम केलं होतं, लोएस्ट लेवलला जरी आला तरी याचा ऑलमोस्ट अर्निंग जो आहे तो 28-30 हजार कोटीला जाऊ शकतो, पण मला तिथं नाही जायचं आहे. हे 26-27 हजारला जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं 3,81,000 कोटी व्हॅल्युएशन येतं, जिथं आता सध्या कंपनीचं व्हॅल्युएशन 5,27,000 कोटी आहे. पण 2016चं व्हॅल्युएशन देणं मला संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे जरी आपण मॅक्सिमम कोविडच्या आसपास जरी इथं आलो तर 15.4 हेच आकडे लोएस्ट पकडता येतील. 15.4 जरी मी इथं कॉपी आणि पेस्ट करून टाकलं तर इथे जर नंबर तुम्ही चेक केले तर 4,4,00,000 कोटीच्या आसपास कोविडची सिच्युएशन येते. आणि तरीसुद्धा जर आता सध्या तुम्ही याचं मार्केट कॅप बघितलं तर 5,27,000 कोटी, अप्रॉक्सिमेटली 15% अजून खाली गॅप पाहायला मिळू शकतो किंवा 20% आपण पाहायला मिळू शकतो जर तेवढं वर्स्ट व्हॅल्युएशन आपण पकडलं तर. दिस इज ऑल अबाउट IT इंडेक्स. आता यामध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्हॅल्युएशन मी तुम्हाला समजावलं, थोडंसं अजून डीप मे बी पाहायला मिळू शकते जर प्रेशर आलं तर. निगेटिव्ह गोष्टी काय आहेत तर यांचा ॲक्च्युअल सेल्स जर तुम्ही बघितला ना तर तो हार्डली 4-5% वाढताना पाहायला मिळतो. पण तुम्ही काय म्हणाल, सर इथं तर 10% दिसतोय, इथं तर 12% दिसतोय, TCS मध्ये जर बघितलात तर हा 10% दिसतो, मग तुम्ही कसं म्हणताय 4-5-6-7% याची ग्रोथ होते? नक्कीच होते. पण यामागं महत्त्वाचं कारण काय आहे माहिती आहे का, की हा बिझनेस करतो US मध्ये आणि US मधली करन्सी प्लस इंडियन करन्सी यामध्ये जो गॅप आहे ना, यामधून हे आर्बिट्राज खूप चांगलं कमवतात. फॉर एक्झाम्पल कसं चालतं मी तुम्हाला सांगतो. इंडियन करन्सी आणि US करन्सीमध्ये जर इयर वाईज बघितलं तर तुम्ही 2-3% डिफरन्स पाहायला मिळेल. याचा अर्थ सिंपल आहे की जर मी US मध्ये डील करतोय तर माझी करन्सी डिप्रिशिएट होते, इंडियन रुपीज ती करन्सी ॲप्रिशिएट होते, म्हणजे 2-3-4% फरक मला तिथं मिळतोय. आणि प्लस मी जी ग्रोथ करतोय ती हार्डली ग्रोथ करतोय नंबर ऑफ पर्सेंटेजमध्ये तर ती 6-7%, 5%ची ग्रोथ करतोय. सो ओव्हरऑल दोन्हीला जर प्लस केलं तर मी कुठं ना कुठं 10%ला जाऊन पोहोचतोय. पण नंबर्स आर द अल्टिमेट किंग आणि हेच नंबर गेले 10 वर्ष आहेत. जगावेगळं काहीच नाही आहे. ही कंपनी 10 वर्ष झाली 10%नीच ग्रो करते. त्यावेळी जर मी एक्स व्हॅल्युएशन देत असेल तर आत्ता काय एवढं खराब द्यायचं हा पण प्रश्न निर्माण होतो. महत्त्वाचा पार्ट हा आहे की अर्निंग जबरदस्त वाढत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला बॅलन्स शीटवर दाखवतो जी बघून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कंपनीकडे 1,06,000 कोटी रुपयांचे रिझर्व्ह आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट काय, बॉरोईंग किती आहे तर ऑलमोस्ट 10,000 कोटी, विच इज नथिंग. ऑलमोस्ट 1,00,000 कोटी रुपये कंपनीकडे पडून आहेत. बरं, फक्त TCS कडेच आहेत का तर 100% नाही. जर तुम्ही इन्फोसिसला व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला दिसेल की 1,00,000 कोटी रुपयांचे रिझर्व्ह इन्फोसिसकडे सुद्धा आहेत आणि 8,000 कोटीचं लोन आहे किंवा बॉरोईंग्ज आहेत विच इज नेग्लिजिबल. ऑलमोस्ट दोघांकडे 1,00,000 कोटी रुपये रिझर्व्ह आहेत. बरं, यात एक इम्पॉर्टंट पार्ट असा येतो की जरी व्हॅल्युएशन जस्टिफाईड वाटत असेल आता सध्या तरी सुद्धा ग्लोबल प्रेशर तर आहेच. जेव्हा AI मध्ये एक मोठा बदलाव होतोय हे फक्त बदलावाचं चिन्ह आहे किंवा रिव्हॉल्युशन आपण म्हणू शकतो आणि या कंपन्या त्या गोष्टीला अडॅप्ट करतात. यांचा जर इतिहास बघितला दर 5-10 वर्षांमध्ये मेजर शिफ्ट येतात आणि या शिफ्टला ते सोबत घेऊन स्वतःला बदलत पुढे जातात. या कंपनी कुठल्या कारणांसाठी फॉर्म केलेल्या होत्या ते एकदा जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कंपनीचं फॉर्मेशन एका वेगळ्याच कारणासाठी झालं होतं. त्यावेळेला कंपन्या काही वेगळंच काम करत होत्या, नंतर तेच काम बदलत 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 वेगवेगळी कामं करत खूप ॲग्रेसिव्हली हे स्वतःला बिल्ड करत गेले आणि बदलत गेले. IT कंपन्यांचा अनालिसिस करणारे 2 ते 3 व्हिडिओज मी बनवलेत, वर लिंक दिसत असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, जाऊन डिटेल तिथं माहिती तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ मेनली फोकस्ड होता व्हॅल्युएशनवर. सो जर समजा स्मार्ट इन्व्हेस्टरला वाटत असेल की यामध्ये चांगली गेम आहे आणि मी चांगलं कमवू शकतो, आम्ही तर तुम्हाला मदत करतोय, डेफिनेटली या नंबरला कॉल करा. पण त्याच्यासाठी एक संधी आहे, डेली SIP. रोजची गुंतवणूक जर अशा सेक्टरमध्ये पडणाऱ्या होत असेल, हळूहळू ॲव्हरेजिंग होत राहतं, डोक्याला शॉट जास्त लागत नाही आणि महत्त्वाची गोष्ट ॲव्हरेजिंग होतं, एकदम पैसा पडत नाही. यामुळं काय होतं, कन्सिस्टंट रिटर्न तुम्हाला दिसतात आणि लॉंगर टर्ममध्ये मोठा पैसा बनतो जेव्हा या सगळ्या शिफ्ट येतात. तेव्हा AI जरी आला तरी AIचं अडॅप्शन डिरेक्ट कंपन्या स्वतः एकटे करू शकत नाहीत. त्याला कस्टमायझेबल तुम्हाला बनवावं लागेल. प्रत्येक कंपनीसाठी, ऑर्गनायझेशनसाठी स्ट्रक्चरिंग त्याचं वेगवेगळं तुम्हाला करावं लागेल आणि त्या रिलेटेड सॉफ्टवेअर्स बनवावे लागतील, टूल्स बनवावे लागतील आणि ते टूल्स परत डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. एक एक्झाम्पल सांगतो, बऱ्याच कंपन्या आहेत, त्या बऱ्याच कंपन्यांपेक्षा त्यांचे डिस्ट्रीब्युटर जास्त कमवतात कारण त्याच्याकडे धंदा आहे, त्याच्याकडे कस्टमर आहे आणि कस्टमरचा त्या व्यक्तीवर विश्वास आहे. बऱ्याच कंपन्या म्युच्युअल फंड सेल करत असतात, पण तुम्हाला माहिती आहे
तुम्ही लोक रिच मी थ्रूच का बाय करण्याची इच्छा व्यक्त करता? कारण तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुम्हाला माहिती आहे की आम्ही बेटर रिसर्च प्रोव्हाइड करतो आणि बेटर हँड होल्डिंग प्रोव्हाइड करतो. अशा पडणाऱ्या मार्केटमध्ये, वाढणाऱ्या मार्केटमध्ये काय करायचं, कसं करायचं याचा गायडन्स आम्ही तुम्हाला देत असतो. म्हणजे काय, TCS, इन्फोसिस, HCL, विप्रो या सगळ्यांचा क्लायंट बेस फिक्स आहे आणि टेकमध्ये हे एक इनोव्हेशन आहे, रिव्हॉल्युशन आहे आणि डेफिनेटली एवढ्या मोठ्या कंपन्या त्या गोष्टी अक्वायर करणार. आज संकेत आवटेसारख्या छोट्या माणसाला कळतं की मला मल्टिपल बिझनेसेसमध्ये काम करायचं आहे, म्हणून आज आम्ही सगळ्या सर्व्हिसेस एका छताखाली प्रोव्हाइड करतो. एवढी छोटी कंपनी कोल्हापूरमध्ये बसून. मग इमॅजिन करा, इन्फोसिस, TCS लाखो कोटी रुपये पडून आहेत अकाउंटला. तुम्हाला काय वाटतं हे गप्प बसतील? ॲसेट लाईट मोडवर काम करणाऱ्या कंपन्या आहेत. जेव्हा यांची मॅनपॉवर कमी होईल, समजून घ्या, तेव्हा कंपन्यांचा फायदा आहे, लोकांचं नुकसान आहे. नोकऱ्या IT वाल्यांच्या जाणार, त्यांना त्रास सहन करावा लागणार, सॅलरीज ड्रॉप होणार, कॉस्ट कट होणार, नक्कीच होणार. पण ह्यामुळे कंपन्यांची बॉटम लाईन वाढताना तुम्हाला दिसेल आणि माझ्या मताप्रमाणे येत्या 1-2 वर्षांमध्ये आपल्या काही IT कंपन्यांचा सेल्स ॲग्रेसिव्हली वाढताना तुम्हाला क्वार्टर ऑन क्वार्टर पाहायला मिळू शकतो. याच्यामागे काय कारण आहे 1-2 व्हिडिओत मी सांगितलंय. इन डिटेल जर एखादा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.